चला आता आपल्या सगळ्या केंद्रांमधला जो सगळ्यात महत्वाचा जो एक पार्ट आहे तो म्हणजे आपली नेहमीची उपासना. जी मुलं ह्याच्या आधी पण आपल्या केंद्रात आली आहेत त्यांना साधारण सगळ्यांना माहितीये की आपण आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये सुरुवातीला थोडा वेळ ध्यान करतो आणि ध्यान ही मुख्य मध्यवर्ती उपासना म्हणून आपल्याला स्वामींनी सांगितलंय. तर ध्यान म्हणजे काय करायचं, तर एक छोटीशी रिव्हिजन करू की पहिली गोष्ट म्हणजे असं कुठलं तरी एक ठिकाण शोधा की जिकडे तुम्हाला थोडा वेळ पूर्ण शांतपणा आहे. म्हणजे असं नाहीये की इकडे टीव्ही चालू आहे, शेजारी कोणीतरी गाणं म्हणतंय, काहीतरी खेळ खेळतायत मुलं. असं नाही. आपल्याला ध्यानामध्ये मुख्य काय करायचंय, तर इट इज अ प्रॅक्टिस फॉर कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकस करायचंय, अटेन्शन पिन पॉइंटेडली. त्यामुळे शक्यतो बाहेरचा डिस्टर्बन्स जिकडे मिनिमम असेल असे एखादं रूम तुमच्या किंवा तुमची स्वतःची स्टडी रूम असे कुठली तरी एक जागा, देवघर, तिकडे बसायचंय. बसताना कसं बसायचं, तर एकतर सहज मांडी, अगदी सोपं म्हणजे मांडी घालून बसायचं. पण अशी मांडी घाला की जेणेकरून कुठलंही एक 10-15 मिनिटं तरी तुम्हाला न हलता त्या पोझिशन मध्ये बसता येईल. असं कम्फर्टेबल, त्याला सहजासन किंवा सुखासन असं म्हणतात. की जेणेकरून पायाला मुंग्या येणार नाहीत, पाय दुखणार नाहीत. आणि एक 10-15 मिनिटं आपण कम्फर्टेबली बिलकुल न हलता देवासारखे शांत बसू शकतो. अशी मांडी घालायची. हात दोन्ही एकावर एक ठेवू शकतो किंवा असे ठेवायचे, म्हणजे इंडेक्स फिंगर आणि थंब हे जॉईन केले, ह्याला ज्ञान मुद्रा म्हणतात. तर असं एकमेकांना जॉईन करून आपल्या मांडीवर ठेवू शकतो किंवा नुसते ठेवले तरी पण चालेल. पण एकदा एक पोझिशन घेतली की शक्यतो 5 ते 7 मिनिटं तरी मिनिमम बिलकुल न हलता बसायला पाहिजे. ते झाल्यानंतर डोळे बंद करायचे आणि थोडस आपला जो श्वास आहे, ब्रीदिंग, जे अदरवाईज पूर्ण चालूच आहे की नाही, आपण काय लक्ष दिलं नाही दिलं तरी आपल्याला माहितीये की आपला श्वास सतत चालू असतो. थोडस त्या श्वासावरती नुसतं लक्ष द्यायचंय, म्हणजे मुद्दाम जोरात घ्यायचाय किंवा धरून ठेवायचाय असं असं काही नाही करायचं. नॅचरली जसं आपण ब्रीद इन आणि ब्रीद आउट करतोय त्याच्यावरती थोडं लक्ष ठेवायचं. आणि असं थोडं लक्ष ठेवल्यानंतर आता अगदी जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना एकदम पटकन मे बी लक्षात नाही येणार, पण थोडे दिवसांनी प्रॅक्टिस केली की तुमच्या असं लक्षात येईल की एरवी जे आपलं मन असतं त्याच्यामध्ये खूप खूप विचार येत असतात, काय 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 आठवत असतं. अभ्यास करायचा आहे, खाऊ काय खायचा आहे, बाहेर जायचंय, खेळायला जायचंय. तर जर आम्ही असं थोडस आमच्या ब्रीदिंग वरती लक्ष दिलं तर हळूहळू हे मनात येणारे जे सगळे विचार आहेत ते थोडे कमी होत जातात. आणि मग थोडं मन शांत झालं की इथे म्हणजे दोन भुवया आणि नाक याच्यामध्ये जिकडे आई किंवा आपले कुंकू लावतो आपण, तिथे फोकस करायचं, थोडं लक्ष द्यायचं. आणि लक्ष कसं द्यायचं, तर म्हणजे बघायचं नाही, असं बंद डोळ्यातनं असं असं करून बघायचं नाही. तर लक्ष आपलं तिथे द्यायचं आणि मनातल्या मनात ओम किंवा श्रीराम, श्रीकृष्ण, जो कुठला मंत्र आपल्याला आवडत असेल त्याचं स्मरण करायचं. हं? सुरुवातीला असं लक्षात येईल की काहीच होत नाहीये, बोर होतंय, हलावंसं वाटतंय, खूप विचार येत आहेत. नेमकं बसल्यावरच आठवतं की अरे होमवर्क राहिलाय, काहीतरी करायचंय, असं तसं. पण हळूहळू असं लक्षात येईल की आपलं मन शांत होत जातं, आपण फोकस करू शकतो. आणि ही जी पद्धत आहे, ही ध्यानाची जी पद्धत आहे, तर ही कोणी शोधून काढली असं नाही की आपण रॅन्डमली कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण बसतो आणि करतो, असं नाहीये. तर ओव्हर इयर्स खूप साऱ्या संत संतांनी सगळ्यांनी ही डेव्हलप करून, म्हणजे ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे की जी त्यांनी खूप एक्सपेरिमेंट्स करून डेव्हलप केलेली आहे. आपण ही जी प्रोसेस फॉलो करतो, जी आपल्याला स्वामींनी सांगितली आहे, तर असं आहे की आदिनाथ म्हणजे साक्षात शंकर बाप्पा, भगवान शंकर, त्यांनी पहिल्यांदा ही प्रोसेस डेव्हलप केली किंवा हे ध्यान असं केलं तर करा पुढचं जे काय सगळं आपल्याला हवंय ते सगळं होऊ शकतं. कॉन्सन्ट्रेशन, माइंड पॉवर, जे काय त्याचं आहे ते.
आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याकडनं हा जो चालत आलेला प्रवास आहे, त्यांनी पुढे आदिनाथ मच्छिंद्र असे कोणाकोणाला सांगत सांगत ती प्रोसेस आपल्यापर्यंत आली आहे. त्या ह्याला योग परंपरा असं म्हणतात. त्या परंपरांमधले एक सगळ्यात महत्वाचे संत म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. बहुतेक सगळ्यांना नाव ऐकून माहिती असेल किंवा आषाढी एकादशीला पालखी येते, शाळेला सुट्टी असते, त्यावेळेला पण आपण ऐकलेलं आहे. तर हे ज्ञानेश्वर महाराज इतके ग्रेट होते की ते आपल्या म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये 700 श्लोकांमध्ये ही सगळी प्रोसेस ध्यानाची किंवा ईश्वर प्राप्तीची ही सगळी जी समजावून सांगितलेली आहे ते संस्कृतमध्ये. आणि सर्वसामान्य लोकांना काय प्रत्येकाला संस्कृत येत असतं असं नाही. तर ज्यांना येत नाही संस्कृत त्यांच्यासाठी मराठीमध्ये त्यांनी 16 वर्षाचे असताना ही सगळी प्रोसेस परत मराठीमध्ये सांगितली. आता 16 वर्ष म्हणजे किती माहितीये आपल्या दृष्टीने बघितलं तर 10th स्टँडर्ड मॅक्सिमम किंवा 10 किंवा 11th स्टँडर्ड मध्ये असतील. म्हणजे इतके लहान असताना त्यांनी ती सगळी प्रोसेस डिटेलमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये किती किती इलॅबोरेट केली असेल त्यांनी की गीतेचे 700 श्लोक त्याचे ऑलमोस्ट 9,000 ओव्या वर्सेस ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आणि खूप छान म्हणजे त्याच्यातनं त्यांनी अशी सगळी निसर्गातली किंवा सायंटिफिक एक्झाम्पल्स अशी देऊन ते सगळं एक्सप्लेन केलंय की ही कसं म्हणजे मन कसं असतं, त्याला कसं स्थिर करायचं, कसं फोकस करायचं. आणि ज्या माणसाला हे करायला जमतं त्याच्यामध्ये इनॉर्मस पॉवर्स डेव्हलप होतात की ज्या तुम्हाला अख्ख्या आयुष्यभर प्रत्येक ठिकाणी ज्या पॉवर्स किंवा जी कपॅसिटी आपल्याला कुठेही सक्सेसफुल होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या डेव्हलप कशा करायच्या या ध्यानाच्या माध्यमातून हे सगळं त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी समजावून सांगितलं सगळ्यांना. आणि मग सगळं कार्य संपवून 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. तर ही समाधी म्हणजे असं म्हणू शकतो आपण की ते ध्यानाला बसले आणि मग ते म्हणाले आता मी असाच बसणार, आता मी इथनं उठणारच नाही काही झालं तरी. त्याला संजीवन समाधी असं म्हणतात आणि त्या समाधी रूपाने ते आळंदीमध्ये अजूनही आहेत. आता तो संजीवन समाधीचा जो सोहळा आहे त्याची अॅनिव्हर्सरी आपण म्हणू शकतो की ते पुढच्या डिसेंबरमध्ये येईल तिथीनी. असे ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याबद्दल पण ह्या केंद्रामध्ये अजून पुढे काय काय छान छान गोष्टी ऐकून घेणार आहोत. पण त्यांनी जो सांगितलेला हा मार्ग आहे तर आपण एक समजून घेतलं पाहिजे की हा मोस्ट इफेक्टिव्ह आणि मोस्ट सायंटिफिक असा ही प्रोसेस आहे. आणि आपण जरी आता तुम्ही लहान असलात सुरुवातीला इथे केंद्रात सांगितलंय ते सगळं जसंच्या तसं कळत नसलं किंवा अगदी जसंच्या तसं इम्प्लिमेंट करायला जमत नसलं तरी जितक्या लवकर तुम्ही हे कराल तितकं तुम्हाला असं लक्षात येईल की पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा खूप फायदा आहे. आणि एकदा करायला लागलं की हळूहळू छान जमायला पण लागेल. तसं आपण आता पहिल्यांदा ध्यान करूयात थोडा वेळ. सगळेजण जिकडे कुठे घरी आहात स्क्रीनच्या समोर आहात तिथे एकदम कम्फर्टेबली बसा. हाताची घडी किंवा हाताची ज्ञानमुद्रा करा. डोळे बंद करायचे. आपण 3 वेळेला पहिले गायत्री मंत्र म्हणूयात, एकत्र म्हणूया सगळेजण. मग 3 वेळेला दीर्घ ओंकार म्हणूया. आणि मग 1 मिनिट आता मी जसं सांगितलं तसं थोडस इथे फोकस करून ध्यान करूयात. आणि मग पुढची उपासना करूया. हं? डोळे बंद करा. आपण गायत्री मंत्र म्हणू. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
शांत वाटलं की नाही थोडं तरी? हं? आता जसं हळूहळू घरी जमेल तशी हळूहळू अजून आपण प्रॅक्टिस करूया. आता जसं आपण ध्यान करतो तसंच ह्या उपासनेचा अजून एक महत्वाचा आस्पेक्ट आहे, तो म्हणजे की नामस्मरण करणं. स्वामी असं म्हणायचे की ध्यान करणं हे खूप चांगलं आहे, पण काय असतं की प्रत्येक वेळेला कुठे जिथे आपण असू तिथे ध्यान करणं शक्य असायलाच असं नाही. म्हणजे ते असं गमतीने म्हणायचे बाईक मोठ्या, म्हणजे जेव्हा बायका असायच्या ना प्रवचन ऐकायला यायच्या तेव्हा, की गॅसवर जर दूध तापत ठेवलं आणि समोर ध्यानाला बसलं तर ध्यान लागेल का? तर नाही लागणार. किंवा कुकर, आई कुकर करतीये, इथे कोणीतरी शेजारी टीव्ही लावलाय, किंवा आपण बसनी कुठेतरी जातोय असं आजूबाजूला, किंवा कधी आपण डॉक्टरकडे जातो, आपली अपॉइंटमेंट असते, तिथे वेटिंग रूम मध्ये बसलेलो असतो. अशी कितीतरी ठिकाणं असतात की जिकडे ऍक्च्युली आपल्याला काही करायचं नसतं. लिफ्टसाठी आपण थांबतो, शाळेची स्कूल बस येत असेल तर बस स्टॉपवर थांबतो, कधीतरी मित्र मित्र असतील तर गप्पा मारू शकतो. पण जेव्हा आपण काही दुसरं करत नसतो वेगळं, त्यावेळेला काय करायचं, तर बरेच वेळेला आपली मग चिडचिड होते. बस किती उशिरा येते, लिफ्ट येत नाहीये, डॉक्टरकडे गेलो असतो तर माझा नंबर कधी येईल, मला दुखेलच का? तर अशा कितीतरी वेळा असतात की जेव्हा आपण ध्यान करू शकत नाही, पण नामस्मरण हा खूप चांगला मार्ग आहे की ज्याच्यामुळे आपल्या मनालाही शांत वाटतं आणि जो वेळ आपण असा मोकळा असतो तो खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकतो. त्यामुळे जशी ध्यानाची सवय लहानपणापासून लावायला पाहिजे, तशीच जर नामस्मरणाची पण आपण लावली तर त्याचा खूप फायदा होतो. आणि कुठलंही नामस्मरण आपण करू शकतो, जो कोणी आपल्याला आवडत असेल, देवबाप्पा जे तुम्हाला आवडत असेल नाव घ्यायला. आपण आपल्या केंद्रात पण दरवेळेला करतो की नाही वेगवेगळ्या प्रकारची. हं? तर तसं आपण आज पण करणार आहे. आता मी एकदा सांगेन आणि माझ्या मागे कोण कोण म्हणणार आहे? हं, नीरज म्हणणार आहे, आणि हो. अथर्व आणि छोटे दोन ते, अदिती हा हा म्हणतील हा. छोटे नाही, अथर्व आणि आदिती म्हणणार आहे. अथर्व आणि आदिती व्हिडिओ स्टार्ट करायला लागेल दोघांना. पुढेच राहते.
करताय? आणि एकच मिनिट त्यांना रसिका मावशीला स्पॉटलाइट करायला लागेल दोघांना. हा बरोबर. म्हणाल ना दोघे जण? मी म्हणते मग माझ्या मागून म्हणा काय. ठीक आहे, करूया सुरुवात. ओके. हो. हा, आपण ना टोटल थोडा वेळच म्हणणार आहे, खूप वेळ नाही, त्यामुळे डोंट वरी. ओम राम कृष्ण हरी. 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 हरिओम. चला, छान वाटलं ना? घरी कराल आता थोडं थोडं. व्हेरी गुड.